तर आता आवरलेलं आहे, अजून साडी घालायची आहे, बांगड्या वगैरे भरल्या, बाकीचं सगळं आवरलं, घातले थोडं थोडं आणि तयारी पण केली आहे, सगळं पूर्ण भरून घेतले मी मस्त सगळं, कारण जे वाण वगैरे द्यायचं आहे ते आणि फक्त साडी वगैरे घालायचं आणि आवरायचं आहे, बाकीचं सगळं आवरले माझं. आणि आता बायका बघू बाकीच्या काय काय येत आहेत. आणि आज वटपौर्णिमा आहे आणि बेंदर पण आहे आजचा आमच्या गावचा. तर संध्याकाळी पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे बनवायचा असतो आणि आज दिवसभर उपवास असतो. तर जे काय असेल ते मी तुमच्याशी शेअर करेन. आणि आम्ही वडाची पूजा करायला जाणार आहे, तर ती पण कशी वाटते ती तुम्हाला नक्की सांगते. आणि मी बघा वडाचं झाड पण काढले इकडे, छान आहे ना, मस्त वडाचं झाड पण काढलं आहे आणि इकडे ताट पण काढले, वटपूजा काढलेली आहे मस्त असं छान असं, मेहंदी काढून घेतलेली आहे आणि आवरलेला आहे. आपला शृंगार करायचा आहे, साडी घालणार आहे, बाकीचं सुद्धा आवरायचं. तर मी आवरते आणि मग तुमच्याशी बोलते. चला, आता मस्त तयार झालेली आहे मी आणि आता पूजा करायला जाणार आहे. बाकीचं सगळं मी आवरले, बांगड्या वगैरे घातले, बाकीचं म्हणजे तयारी केली छान अशी. कशी वाटते ते नक्की सांगा कमेंटमध्ये, कसे आवरलेले आहे मी ते. चला पूजा करायला जाऊया. हे घेतले मी पूजेचं ताट, अगरबत्ती वगैरे सगळं घेतले, शेंगदाणे आमच्याकडे घेतात हे सगळं, हे घेतले. खूप उशीर झाला आहे आणि चला आता जाऊया. तर आहे ना, इकडं आमच्या इकडं दोन्ही ठिकाणी आहेत वडाची झाडं. एक हनुमान मंदिरच्या इकडे आहे आणि एक दत्त मंदिर म्हणून आहे, तर तिथं पण आहे दोन्ही साईडला. मग आम्ही तिथं दत्त मंदिरच्या इकडेच गेलो होतो, जवळच होतं ते पण आम्हाला, आणि ते सुद्धा जवळच आहे, पण तिकडे जास्त गर्दी असते हनुमान मंदिरच्या इथे, म्हणून आम्ही दत्त मंदिरच्या इकडेच आलो. आणि इकडे थोडी कमी भेटली गर्दी, तरी आहे भरपूर, तरी पण तिकडच्यापेक्षा इकडे कमीच म्हणायचे. आणि इथे ना आम्ही आमच्या इकडे म्हणजे कोल्हापूरच्या इकडे, तर आमच्या गावाकडची पद्धत जी आहे ती वाण देतात, म्हणजे फळं देतात, 5 फळं देतात काही पण, ते पण कट करून वगैरे, आंबा असू दे, परत गरी देतात फणसाचे, फणस हे देतात, केळी देतात, असे 5 प्रकारचे आपण एकत्र एका त्या वडाच्या पानावरती घेऊन आपण हळदी कुंकू वगैरे द्यायचा आणि 5 मण्यांचं हे आपण एकत्र बांधून ते बांधायचं असतं. पण इकडे ना थोडंसं वेगळं आहे, पण इकडे अशीच पूजा करायची असते आणि मी तर आमच्या पद्धतीनेच आम्ही पूजा करतो इकडे वडाच्या झाडाजवळ सुद्धा मी वाण ठेवलं आणि पूजा केली, दिवा लावला, अगरबत्ती लावली, साखर ठेवली, वटी भरली. हे सगळं दिसत नव्हतं तिकडे, कारण खूप गर्दी होती, त्याच्यामुळे मग थोडंसं शूट घ्यायला भेटलं, कारण सगळ्या बायका आजूबाजूला असल्यामुळं काहीच करता येत नव्हतं. तर जेवढं जमेल तेवढं मी केलेलं आहे आणि ह्या अशा पद्धतीने पूजा आमची झाली.
आणि त्याच मंदिरामध्ये बाहेरच्या साईडला म्हणजे बाजूलाच आहे. तर आणि तिथं महादेवाची पिंडी एवढी सुंदर आहे ना. आत्ता नवीनच बसवलेली आहे, मी पण बघितली नव्हती. मी पण पहिल्यांदाच गेली होती आता तिथे. त्याच्या आधी पहिल्यांदा जात होती मी पहिली, पण तेव्हा बसवली नव्हती. पण आता मे महिन्यामध्ये बसवली वाटतं नवीनच. तर खूपच म्हणजे खूपच सुंदर आहे. एवढी मोठी पण आहे आणि खूप छान वाटत होतं ना. एवढं प्रसन्न वाटलं तिथं गेल्यानंतर. एकदम मन समाधान झालं खरोखर सांगायचं म्हटलं तर. आणि खरंच भारी वाटलं मला एकदम, म्हणजे खूप बरं वाटलं तिथे गेल्यानंतर. आणि आमच्या इकडे ना असे हे वाण देतात, म्हणजे सगळ्या प्रत्येक लेडीजला हळदी कुंकू लावून वगैरे वाण एकमेकींना देतात. काही काही लोकांच्याकडे कसं आंबा आणि म्हणजे ओटी भरतात म्हणून असं एक आंबा असं फळं देतात फक्त, बाकी काय हे करत नाहीत. पण आमच्या इकडं असं म्हणजे 5 फळं कट वगैरे करून दिली तरी चालतात, पण 5 फळं आणि गळ्यामध्ये बांधण्यासाठी काळ्या मण्यांचे म्हणजे 5 मणी असं धाग्यामध्ये घालून बांधायचे असतात आणि ते एकमेकींना बांधायचे असतात मंगळसूत्रामध्ये, की 7 मणी बांधतात, 5 मणी बांधतात. तर आमच्या इकडं ती पद्धत आहे. पण जिथं आमच्या इथं म्हणजे आमच्या इकडं राहतात ना, ते तशी पद्धत नाही आहे, त्यांच्याकडे बांधायची पद्धत नाही, फक्त देतात ते एकमेकींना असं वाणमध्ये घालून. पण आमच्याकडे प्रत्येक लेडीज जाईल ती सगळी एकमेकींना बांधत असते ते काळ्या मण्यांची हे धाग्यामध्ये घेऊन. तर खूप छान वाटतं आणि हा सुवासिनींचा सण आहे ना, खूप छान पद्धतीनं आमचं तर छान पद्धतीने पार पडला आणि खूप भारी वाटलं. पूर्ण दिवस गेला आणि बाकी तर प्रत्येक लेडीजला खूप तयारी करायला किंवा सजायला सवरायला खूप आवडतं. तसं तर ह्याच्यामध्ये सगळ्या बायका एवढ्या सुंदर दिसत होत्या की खूप छान एक वेगळंच हे माहोल हे होतं. तर प्रसन्न पण वाटत असतं आणि आपल्याला म्हणजे खूप भारी वाटते ते. तर इथे म्हटलं संजीवनीला पण म्हटलं तू आपण घेऊन आहे ना एकमेकींच्या मंगळसूत्रामध्ये ते 5 काळ्या मण्यांचं हे आपण बांधून घेऊ. म्हणून ती माझ्या गळ्यात बांधत होती, मी तिच्या गळ्यामध्ये बांधत होतो. आणि म्हणजे खूप हे गावाकडचं आपली पद्धत आहे. जे का आपल्या गावाकडची कोणी बघत असतील तर ते नक्की कमेंट करून सांगा की आहे आमच्या इकडे पद्धत ही अशी. तर हे संजीवनी आणि मी करू शकतो, कारण ती पण आमच्या गावाकडची जवळचीच आहे. तर तिला पण माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की हे आमच्याकडे आहे. तर आम्ही तसं म्हणजे म्हटलं बांधून घेऊया म्हणून आम्ही एकमेकींना मस्त काळ्या मण्यांचे हे पोत आहेत ना ती बांधून घेतली दोघींच्या सुद्धा मंगळसूत्रामध्ये. आणि खरोखर खूप भारी वाटत होतं. छान झाला कार्यक्रम आणि छान गेला दिवसही. पाऊस पडतोय, जोरात पडला की गावाला गरमी केवढी साला नाही गेला थंड वाटलं. सगळे लावला मी ना लावला लावला
मी आहे ना मंदिरात जाऊन आलेली आहे आता, पूजा वगैरे केली आणि खूप छान अशी पूजा पण झाली. मन छान एकदम, खरंच छान वाटलं एकदम. आणि मस्त छान वाटते एकदम. आणि माझा चंद्रकोर. आणि आता पूजा वगैरे झाली, आता पुरणपोळी संध्याकाळी बनवणार आहे. आणि बाकी आता काही खिचडी वगैरे बनवायची आहे. खिचडी वगैरे बनवायची आणि खायची. तर आता आहे ना संध्याकाळ झालेले आहे, 6 वाजलेले आहेत. माझं बाकीचं सगळं आवरून घेतलं मी. थोडंसं आराम पण केला, कारण खूप ते साडीमध्ये आणि गरमीमध्ये हे झालेलं होतं. आणि सगळी तयारी पण केली, चेंज केलं आणि बाकी मग आराम केला थोडासा 1 तासभर. आणि नंतर मग हे तयारी केली मी. पीठ मळून ठेवलं पोळीसाठी, पुरणपोळ्या बनवणार आहे आता. तर त्याच्यासाठी ते मळून ठेवले. आणि तुझ्या इथं पुरण पण वाटते, पुरण मला वाटून देते. आणि इकडे मी आमटीला फोडणी देते. आता बाकीचं सगळं आवरून झालं आहे माझं. आमटीला फोडणी देते आणि पोळ्या लाटून घेते, म्हणजे मग बाकीची तयारी सगळी झालेली आहे. तर तुझ्या इकडे मला वाटून देते पुरण आणि मग तिथं मी आवरून घेते सगळं. अशी आमटी तयार झाली आहे बघा, मस्त आमटी. येळवण्याची आमटी, आमच्याकडे येळवण्याची आमटी बोलतात, काही कटाची आमटी बोलतात. पण छान झाली अशी कटाने. कोथिंबीर टाकायची राहिली, कोथिंबीर टाकून घेते आणि पुरणपोळ्या तयार करायला घेते. झाली माझी आमटी मस्त. उकळी येऊ दे चांगली. आणि खरंच सांगू का, पुरणपोळ्या खूप छान झाल्या होत्या इतर वेळेपेक्षा. यावेळी मी तेलावरती पण लाटल्या होत्या, आणि म्हणजे तेलावरती बनवतात आमच्या इकडे, तर मी तशाच लाटल्या होत्या. तर खूप छान झाल्यात आणि एकदम पातळ चपातीसारख्या झाल्यात. म्हणजे खूप भारी पुरण वगैरे व्यवस्थित बसलेलं आहे आतमध्ये, आणि एकदम पातळ अशा झाल्या होत्या. खूप छान असं, म्हणजे खरंच खूप भारी झाल्या होत्या. आणि नक्की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.